रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव, तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये गीतेचा प्रथम क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याबद्दल आपण विशेष चिंतन करणार आहोत. गीतेची श्लोक संख्या जर आज आपण जर पाहिली तर गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकापैकी 574 जे श्लोक आहेत ते भगवान श्रीकृष्ण यांनी उच्चारलेले आहेत आणि त्याच्यानंतर 84 जे श्लोक आहेत ते अर्जुनाने उच्चारलेले श्लोक आहेत आणि त्याच्यानंतर 41 जे श्लोक संख्या जी आहे ते संजय यांनी म्हणलेले आहे आणि ह्याचे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर 699 श्लोक होतील आणि एकमात्र उरलेला जो श्लोक आहे तो फक्त धृतराष्ट्र यांचा श्लोक आहे आणि तो सर्वात प्रथम क्रमांकाचा तो श्लोक आहे. जिथूनच या महाभारताची सुरुवात झाली, जिथूनच या गीतेची सुरुवात झाली, तो श्लोक आज आपण विशेष या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तो श्लोक याप्रमाणे आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेता युत्सव मामका पांडवा किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणतात संजयला, हे संजय, धर्मभूमीमध्ये कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलेलं आहे. मूळतः धृतराष्ट्र याविषयी जर आपण विचार केला, हा पुत्रप्रेमाने इतका व्याकुळ झालेला आहे की त्या पुत्रप्रेमामुळे तो राजा जरी असून तो त्याला चांगलं काय आणि जीवनामध्ये वाईट काय ह्या गोष्टीचा तो निर्णय घेऊ शकलेला नाही. जेव्हा माणूस पूर्णतः मोहामध्ये गुंतून जातो त्यामुळे सत्य काय असत्य काय किंवा तो राज्यसुद्धा चालवण्याच्या लायकीचा माणूस उरत नाही. तर या क्षणी धृतराष्ट्राच्या मनामध्ये जेव्हा युद्ध टळणार नाही ही परिस्थिती जेव्हा समोर दिसते आणि हे सर्वजण एकत्र युद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा युद्धभूमीवर एकत्र आला तेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की प्रसंग काय होत आहे याबद्दल ते धृतराष्ट्र संजयला प्रश्न विचारतात की मला तो युद्धभूमीमध्ये जो काही आढावा होत आहे ते मला सांग. तर याचं विश्लेषण अशा प्रकारे आपण प्रथमतः समजलं पाहिजे की जरी हे महाभारताचं युद्ध जरी युद्धभूमीमध्ये झालेलं जर असलं तरी हे मुख्यतः युद्ध जे झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये युद्ध झालेलं आहे. आपल्या शरीर हेच युद्धभूमी आहे, हेच क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. मग दोन प्रकारच्या प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. एक आहे दैवी संपत्ती, दुसरी आहे आसुरी संपत्ती. आसुरी संपत्ती ही अतिशय वाईट प्रवृत्तीची लोक असतात आणि दैवी संपत्ती अतिशय चांगल्या प्रकारचे लोक. मनुष्याच्या मूळतः स्वभावामध्ये चांगल्या प्रकारची प्रवृत्तीही असते आणि वाईट प्रकारची प्रवृत्ती असते. मग ह्या दोघांमधलं युद्ध असते. या दोघांमध्ये जेव्हा युद्ध होत असतं त्यामध्ये सदैव दैवी संपत्ती जिंकलेली पाहिजे. आपण दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामधल्या दैवी संपत्तीचं उद्धान झालं पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. आपल्यामधले वाईट गुण दुर्गुण यांचा नाश झाला पाहिजे आणि आपण उत्तम प्रकारचं मनुष्य झालं पाहिजे. हेच आपण या श्लोकामधून आज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत भेटूया पुढील भागामध्ये. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद.